हाय फ्रेंड्स, तो यू आर बैक विथ मी, है ना। तो आप बैक विथ मी मतलब कल ही मेरे साथ थे। तो कल ही हमने देखा था कि देयर वेर दीज पर्टिकुलर हार्मोन्स व्हिच वर प्रोड्यूस्ड बाय दीज पैनक्रियास। तो बेसिकली हम अभी क्या कर रहे हैं कि हम सारे ये जो आपके ग्लैंड्स है, सारे हार्मोन्स है, ये तो हम देख ही रहे, पर लगभग हम पूरा बायोलॉजी हम कवर करने की कोशिश कर रहे हैं। तो आप बैठ के घर बैठे एकदम मजे से आप पूरा बायोलॉजी जितना जल्दी से जल्दी और आसान शब्दों में कैसे कवर कर पाएंगे, मतलब ये मेरा टारगेट है कि इजीली और आपको जब चाहिए तब आप कैसे कर पाएंगे। तो आप हमसे जुड़े रहिए आणि आपण काय करणार की या पूर्ण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू तिन्ही लँग्वेजेसमध्ये, आपलं इंग्लिश, हिंदी, मराठी, कारण कसं कळतं आपल्याला मराठी, आवडतं आपल्याला हिंदी आणि पेपर असतं इंग्लिशमध्ये, राईट। तर म्हणून आपल्याला मतलब काय है ना, यू नीड टू हैव अ ब्लेंड ऑफ ऑल दीज थ्री लैंग्वेजेस। आपको मराठी में बहुत अच्छे से समझता पर आपको क्वेश्चन ही नहीं समझ रहा, आपको इंग्लिश बहुत अच्छे से आता पर आपको अच्छी तो हिंदी लगती। तो इसलिए हम तीनों लैंग्वेजेस यूज करके हम ये पूरा आपका जो बायोलॉजी है ना, जो बॉटनी है, जोलॉजी, अप्लाइड बायोलॉजी है, 11वीं है, 12वीं है और स्ट्रिक्टली एनसीईआरटी। तो आप एनसीईआरटी के बाहर मत जाओ, है ना। मैं भी नहीं जाऊंगा, मैं फ्रेम के बाहर जा रहा हूं, आप फ्रेम के बाहर मत जाओ, है ना। तो हम ये पूरे मतलब जो वीडियोस हम इसके आगे भी पोस्ट करेंगे, तो आप हमसे कंटिन्यू जुड़े रहिए। नाही तर काय होईल, मागचा व्हिडिओ बघितला नाही आणि मग पुढचा व्हिडिओ बघितला आणि मग एकाने 5वा व्हिडिओ बघितला, दुसऱ्याने 4था व्हिडिओ बघितला, एकाने पहिला बघितला आणि कोणाला काहीच कळणार नाही। आम्हाला सगळे म्हणतील कुकरे सर बावटे, राईट। तर तसं नाहीये ते, तुम्ही बावटे तुम्ही पण नाहीये। तुम्ही काय करा, हे सलग आपण जर व्हिडिओज आपण बघूयात तर त्याच्याने यू विल हैव अ कंप्लीट पिक्चर, है ना। पूरी पिक्चर अभी हम पार्ट्स पे देख रहे हैं। वो बाहुबली 2 कैसे 1 देखे बिना समझते नहीं, है ना। तो वैसे अभी हम पुष्पा का वेट कर रहे हैं, वो आपकी फ्रेंड पुष्पा नहीं, राइट। बट देन वी आर टॉकिंग अबाउट दिस पर्टिकुलर हॉर्मोन्स। आपको याद है इन अर्लियर वीडियोज वी टॉक्ड अबाउट हॉर्मोन्स प्रोड्यूस्ड बाय पॅनक्रियास। मग ते काय करायचे, रेग्युलेशन ऑफ ब्लड ग्लुकोज, इन्सुलिन काय करायचं, ब्लड ग्लुकोज कमी, आणि ग्लुकॅगॉन काय करायचं, ब्लड ग्लुकोज इन्क्रीज। आता जे पहिल्यांदाच आत्ता आलेत ते म्हणतील हे कधी झालं, तर ते मागचा व्हिडिओ बघतो जाऊन, राईट। तर ग्लुकॅगॉननी काय केलं, ब्लड ग्लुकोज इन्क्रीज, हायपरग्लायसेमिक, आणि इन्सुलिननी काय केलं, ब्लड ग्लुकोज कमी, हायपोग्लायसेमिक। आज आपण अशा काही टिश्यूज बद्दल बोलणार आहे ज्यांचं काम फक्त हॉर्मोन प्रोडक्शन नाहीये। They are not made for only production of hormones. Like thyroid, you don't have any other function associated with thyroid. It is producing only thyroxine, TCT. You have no other function associated with say pituitary. काय करणार तो पिच्युटरी, म्हणजे ग्लँड्स आहे, तो हार्मोन प्रोड्यूस करणार। एवढे सारे लिस्ट आपण पाहिली। आता आपण जे टिश्यूज बघणार आहेत 3, एक तुमचा हार्ट चेक करा, आहे का तुमच्याकडं, काय तुमचाच आहे का, कारण मग ते शेअरिंग चालू आहे ना सध्या, आता ते व्हॅलेंटाईन वीक चालू असल्यामुळं काय होतं, कोणाचा हार्ट कोणाकडं नाही का, ते हम दिल दे चुके सनम नका देऊ तुम्ही, एकच आहे आपल्याकडे, किडनी वाटलं तर द्या, त्या 2 आहेत, राईट। तर when we are talking about this particular heart or even that kidney, don't give that also unnecessarily to anyone. लोक घेतात ते सध्या फोन बिन ते विकून, पण असू द्या। तर दिस पर्टिक्युलर हार्ट, दिस पर्टिक्युलर किडनी, आणि तो तिसरा जो आपण बघणार आहे ते म्हणजे तुमचा गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट। हे तिन्ही मिळून दे आर गोइंग टू सिक्रेट एन नंबर ऑफ हॉर्मोन्स। वी आर गोइंग टू सी दैट। अब देखो ये हॉर्मोन्स दे आर सिक्रेटेड बाय टिश्यूज विच आर नॉट एंडोक्राइन ग्लैंड्स। प्योर एंडोक्राइन ग्लैंड्स नहीं है जो मैंने मेंशन किया। अब आप किसको जाके पूछेंगे हार्ट क्या है, वो क्या बोलेंगे, पंपिंग ऑर्गन। आप किसको जाके पूछेंगे किडनी क्या है, वो क्या बोलेंगे, एक्सक्रीटरी ऑर्गन। कोई बोलेगा कि वो एंडोक्राइन ग्लैंड है, नहीं, उसने अपना वीडियो नहीं देखा, है ना। तो वो क्या करने वाला है, वो यहाँ पे हॉर्मोन्स भी प्रोड्यूस कर रहा है। जैसे हार्ट क्या प्रोड्यूस कर रहा है, एट्रियल वॉल जो है हार्ट की, वो क्या प्रोड्यूस कर रही है, एएनएफ, एट्रियल नाट्यूरेटिक फैक्टर। क्या प्रोड्यूस कर रही है, एट्रियल नाट्यूरेटिक फैक्टर। एट्रियल नाट्यूरेटिक फैक्टर क्या करेगा, इट डिक्रीजेस द ब्लड प्रेशर, है ना। किसी रीजन की वजह से आपका ब्लड प्रेशर बढ़ गया, कल सर ने बोल दिया टेस्ट है, आपका ब्लड प्रेशर बढ़ गया, पढ़ाया कुछ नहीं, कल टेस्ट ले रहे, राइट। हमको पहले क्यों नहीं बताया, आपका ब्लड प्रेशर बढ़ गया, तो आपकी हार्ट क्या करने की कोशिश करेगा कि अरे तू शांत हो, मर जाएगा साले, है ना। तो ब्लड प्रेशर क्या करने की कोशिश करता है, डिक्रीज। कैसे डिक्रीज करेगा, उसका जो ब्लड वेसल्स है ना, आर्टरीज है वगैरह, तो उनका वो डायमीटर क्या करेगा, इंक्रीज। तो वो क्या करेगा, वासो डायलेशन। तो क्या करता है वो, वासो डायलेशन। समझ में आ रही है आपको बात। आपको याद क्या रखना है कि एट्रियल नाट्यूरेटिक फैक्टर क्या करता है, वासो डायलेशन। इट इंक्रीजेस द डायमीटर ऑफ द ब्लड वेसल्स, जिससे ब्लड प्रेशर क्या हो जाता है, डिक्रीज। अब ब्लड प्रेशर डिक्रीज हो रहा है, तो कब डिक्रीज हो रहा है, जब पहले बढ़ा हुआ होगा। तो जब ब्लड प्रेशर बढ़ा हुआ है, राइट, व्हेन द ब्लड प्रेशर इट इंक्रीजेस, मैंने आपको बोला, तब आपका हार्ट क्या प्रोड्यूस करेगा, एएनएफ। और एएनएफ वो बढ़े हुए ब्लड प्रेशर को क्या करेगा, डिक्रीज।
तो जो ब्लड प्रेशर बढ़ा हुआ है, हाँ, उसको वो क्या करता है, डिक्रीज। कौन आपका ये ANF, एट्रियल नेट्रेटिक फैक्टर। दूसरा कौन है आपका, किडनी। आपने किडनी में देखे थे जक्स्ट्रा ग्लोमेरुलर अपैरेटस, JG अपैरेटस, वहां के सेल्स भी कौन सा हार्मोन प्रोड्यूस कर रहे हैं, एरिथ्रोपोएटिन, जो क्या करेगा, स्टिमुलेट आरबीसी फॉर्मेशन, यानी मैंने आपको बोला ना एरिथ्रोपोएसिस, फॉर्मेशन ऑफ आरबीसी ला काय म्हणतो आपण, एरिथ्रोपोएसिस। मग एरिथ्रोपोएसिस स्टिम्युलेट करणारा कोण आहे, एरिथ्रोपोएटिन। मग तो एरिथ्रोपोएटिन कोण प्रोड्यूस करते, किडनी। मग आता इकडचा ANF असेल किंवा हा एरिथ्रोपोएटिन असेल किंवा हे पुढचे 4 हॉर्मोन असतील गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचे, आपल्या लक्षात काय ठेवायचंय की दे आर पेप्टाइड्स, दे आर काय, पेप्टाइड्स, दे आर मेड ऑफ अमायनो ऍसिड। हॉर्मोन मध्ये पण लय व्हरायटी आहे, इथं व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ, इथं व्हरायटी इज द स्पाइस ऑफ हॉर्मोन आज झाले। तर एवढे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत ना, पण आता एवढं चांगलं आहे की कालचे पण दोन्ही हॉर्मोन आपले इन्सुलिन ग्लुकॅगॉन पण कसे होते, पेप्टाइड। इकडे हा ANF, त्यानंतर तुमचा हा एरिथ्रोपोएटिन, त्यानंतर हे 4 हे सगळेचे सगळे कसे आहेत, पेप्टाइड। तर आपल्याला काय जास्त लक्षात ठेवायचं नाही, लक्षात ठेवण्यापेक्षा कमी विसरायचं आपल्याला, कारण तुम्ही लक्षात का ठेवता, विसरण्यासाठी। तर आता जास्त लक्षात ठेवलं की जास्त विसरावं लागतं, आता कमी लक्षात ठेवा तर कमी विसरण। तर दिस पर्टिक्युलर व्हाट यू कॉल एज पेप्टाइड व्हेन वी आर टॉकिंग अबाउट। तो देखो पहला हार्मोन कौन सा बोला है, गॅस्ट्रिन। गॅस्ट्रिन कोणावर ऍक्ट होणार, गॅस्ट्रिक ग्लँड्स, आणि तो काय प्रोड्यूस करेल, HCl, कोणती ऍसिड आहे ती, HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड। आणि पेप्सिनोजेन, हे पेप्सी पिल्यावर नाही येते, पेप्सिनोजेन अँड हॉर्मोन आपण म्हणतो ना एन्झाईम, झायमोजिन, पेप्सिनोजेनचं आपण मग स्टमक मध्ये काय करतो, पेप्सिन, आणि मग प्रोटीनला डिग्रेड करतो। तर ते पेप्सिनोजेन आणि HCl हे प्रोडक्शन गॅस्ट्रिक ग्लँडच्या मार्फत कोण करणार, गॅस्ट्रिन। दुसरं कोण आहे, सिक्रेटिन। सिक्रेटिन इज प्रोड्यूस्ड बाय व्हाट यू कॉल एज ऍक्टिंग ऑन एक्झोक्राइन पॅनक्रियास। पॅनक्रियास आपण पाहिलं ना काल दोन, एक एंडोक्राइन आणि एक एक्झोक्राइन। तर एक्झोक्राइन पॅनक्रियासवर ऍक्ट करून वॉटर आणि बायकार्बोनेट आयनचं प्रोडक्शन स्टिम्युलेट करेल। मग कोण आहे तुमचा CCK, कोलियोसिस्टोकिनिन। काय ते, कोलियोसिस्टोकिनिन। आणि मग तो काय करेल, दोन्हीकडे ऍक्ट करेल, पॅनक्रियास आणि गॉल ब्लॅडर, एक तीर से दो निशान। म्हणजे पॅनक्रियासला पण ऍक्ट करेल, पॅनक्रियासला ऍक्ट करून काय प्रोड्यूस करेल, पॅनक्रियाटिक एन्झाइम्स, आणि गॉल ब्लॅडरला ऍक्ट करून काय प्रोड्यूस करेल, बाइल ज्यूस। आणि GIP, लोक आजकाल SIP करायला लागलेत पैसे वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी। इथं आपण काय करणार आहे, GIP। आपण थोडी कॉमर्सचे माणसं आहे, पण बायोलॉजीचे माणसं आहे, मग आपण काय करणार, GIP, गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड। काय म्हणायचं त्याला, गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड, नावातच आहे बघा, इट इनहिबिट्स गॅस्ट्रिक सिक्रिशन अँड स्टॉप्स गॅस्ट्रिक मोटिलिटी। हे पोटामध्ये जे गॅस्ट्रिक सिक्रिशन चालू आहे ते थोड्या वेळासाठी काय करतं, स्टॉप। जास्त जात अति तिथे, मराठीत म्हणे ना, अति तिथे माती, मग ती माती होऊ नये म्हणून हे सगळे हॉर्मोन काम झाल्यावर स्टॉप पण करावं लागतात। मग ते कोण स्टॉप करणार, तुमचा GIP, गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड। गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड काय करेल, गॅस्ट्रिक ग्लँडचं सिक्रिशन काय करेल, स्टॉप गॅस्ट्रिक सिक्रिशन्स, आणि त्याची मोटिलिटी पण काय करेल, स्टॉप। हॉर्मोन आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं होतं की कुठं सिक्रिएट होतात, डायरेक्टली इन दी ब्लड, ब्लड मध्ये जातात, आणि ब्लड मधून ते कोणाकडे जातात, टारगेट। तो ब्लड से लेके कहां पे जाएंगे, उसके स्पेसिफिक टारगेट, और उस टारगेट पे उस हार्मोन के क्या प्रेजेंट है, रिसेप्टर। आप जैसे कहीं जाते हैं तो आपको लोग पूछते हैं ना, ID दाखो। आप किसी स्कूल में जा रहे हैं, आप किसी कॉलेज में जा रहे हैं, अभी कल के दिन तो सब कॉलेजेस में एकदम रेड अलर्ट रहेगा, कौन है या कॉलेज से आए करे, है ना। तो उसको क्या मांगेंगे, ID होगा तो अंदर जाएंगे, नहीं होगा तो नहीं जाएंगे। तो वैसे ये हार्मोन जा रहा है ब्लड में, ये लंग्स के पास जाता है, मैं आऊं, लंग्स बोलता है ID दाखो। तो लंग्स के पास क्या है, उसका रिसेप्टर, और ये हार्मोन आएगा, अगर उसका रिसेप्टर के साथ मैच होगा तो ही इसको अंदर जाने देगा, नहीं होगा तो नहीं जाने देगा। पढ़ इकडून, तो ये घूम रहा है पूरे ब्लड में से, और घूम के कहां पे पहुंच रहा है, उसका टारगेट। स्पेसिफिसिटी क्यों है, क्योंकि उसके हार्मोन पे क्या है, रिसेप्टर, हार्मोन पे नहीं है, उस टारगेट पे क्या है, रिसेप्टर, और वो भी किससे बने हैं, आपके प्रोटीन्स। और ये रिसेप्टर्स कहां पर है, जनरली मेम्ब्रेन बाउंड। तो मतलब जैसे ये एक टारगेट ऑर्गन है और यहाँ पे हार्मोन आ रहा है, तो ये हार्मोन को यहाँ पे उसको कौन मिल जाएगा, रिसेप्टर। और फिर ये हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बात करेंगे, काय चाललंय, कसं चाललंय, बरं, हाँ, पण समझो ये रिसेप्टर है और ये कोई भलता ही हार्मोन आ गया है, ये इधर मैच नहीं हो रहा है, बोलते काय,
येऊ नाही देणार ते. म्हणून हा हॉर्मोन त्याच्या टार्गेटसाठी कसा असतो, एकदम स्पेसिफिक. का? कारण त्याच्याकडे इथं काय प्रेझेंट आहे, हा रिसेप्टर, आणि हा रिसेप्टर प्रोटीन त्या हॉर्मोनसाठी कसं आहे, स्पेसिफिक. कधी कधी रिसेप्टर दिसते का तुम्हाला, हे सेलच्या बाहेर आहे का सेलच्या आतमध्ये, बाहेर आहे. तो ये कैसा रिसेप्टर हो गया, मेम्ब्रेन बाउंड, बाहेरच्या मेम्ब्रेनला बाउंड आहे. कधी कधी असं होईल की हा रिसेप्टर कुठं प्रेझेंट असेल, सेलच्या आतमध्ये, हा इनसाइड द टार्गेट. म्हणजे आता तो हॉर्मोन येईल, तो सेल मेम्ब्रेन पण क्रॉस करेल, तो कधी कधी न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण क्रॉस करतो. हा, कोण थांबलेलं, दादा माणूस आहे तू. तो काय, त्याला तुम्ही अडवलं तो कोण आहे रे, कोण आहे रे तू, तो म्हणते जा बाबा, आणि मग ते आतमध्ये जाऊ देतो मग त्याला. मग दिस कम्स इनसाइड, तो ये अंदर तक आ जाएगा. तो सम हॉर्मोन्स हैव रिसेप्टर इनसाइड द टार्गेट सेल, समटाइम्स इनसाइड द न्यूक्लियस. न्यूक्लियर रिसेप्टर्स असतात काही काही. काही हॉर्मोन कुठं दारावरच येतील, काही हॉर्मोन मेम्ब्रेन पण क्रॉस करतील, न्यूक्लियर मेम्ब्रेन पण क्रॉस करतील, आणि मग त्याचे रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, इनसाइड दी न्यूक्लियस. आता जे बाहेर आलेत ना, बाहेर, ते काय फॉर्म करतात, हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. बाहेर असेल किंवा आतमध्ये असेल. जसं आता इथं हॉर्मोन आणि हा रिसेप्टर, याचा एक हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स बाहेर झाला, इथं हा रिसेप्टर आहे, इथं हॉर्मोन आहे, इथं हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स कुठं आला, आतमध्ये. मतलब जेव्हा हॉर्मोन it enters inside the cell or it is binding outside the cell, it is acting with the receptor and is forming the hormone receptor complex, and that hormone receptor complex it brings about the change in the target. मग तो टार्गेटला काय करेल, मेटाबॉलिझम बदलायला लावेल. समजा ओव्हरियन हॉर्मोन आहे एखादा, FSH आहे तुमचा, मग तो FSH हा ओव्हरियन फॉलिकलला बाहेरून ऍक्ट करेल, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे की नाही. मग तो ओव्हरीवर ऍक्ट करेल आणि मग इथं सेकंड मेसेंजेस पाठवून इथं तो काम करेल. एखादा सेक्स हॉर्मोन आहे, इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, मग तो इथं डायरेक्ट युट्रसच्या वॉलमधून जाऊन आतमध्ये जाऊन सेलमध्ये जाऊन ऍक्ट होईल. मग तिथं काय करायचंय, कॉन्ट्रॅक्शन इंड्यूस करायचे का, नवीन ओमचं फॉर्मेशन करायचंय, काय ते मेटाबॉलिझम मध्ये तुम्हाला चेंजेस लागत असतील, मग तो मेटाबॉलिझम काय करून टाकणार, चेंज. त्याचे फिजिओलॉजिकल फंक्शन्स पण काय करून टाकणार, चेंज. कळते तुम्हाला. असं हॉर्मोन हे बाहेरून पॅन ऍक्ट होतात आणि आतून पण. म्हणजे काही हॉर्मोन्स कुठे ऍक्ट होतात, बाहेर, काही हॉर्मोन कुठे ऍक्ट होतात, आतमध्ये. आता इथं बघ, हॉर्मोनचे केमिकल नेचर पण वेगवेगळे आहेत. काही हॉर्मोन पेप्टाइड आहेत, पॉलीपेप्टाइड आहेत, किंवा काय आहेत, प्रोटीन. म्हणजे कशाने म्हणले, अमाइनो ऍसिड. एग्जाम्पल देख लो, इंसुलिन, ग्लुकागॉन, पिट्यूटरी के हॉर्मोन, हाइपोथैलेमस के हॉर्मोन. कुछ हॉर्मोन्स कैसे स्टीरॉइड आहे, तुम्हाला आठवत आहे का, कोलेस्ट्रॉल आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये किती रिंग्स होते ते आठवते, यू रिमेंबर हाऊ मेनी रिंग्स वेर देर, देर वेर 4 फ्यूज्ड रिंग्स. किती रिंग्स होते, 4 फ्यूज्ड रिंग्स. तर असे स्टीरॉइड हॉर्मोन्स आहेत काही, कॉर्टिसॉल, टेस्टोस्टेरॉन, इस्ट्राडायोल, प्रोजेस्टेरॉन, म्हणजे सेक्स हॉर्मोन्स बेसिकली. हे सगळे कसे आहेत, स्टीरॉइड. आणि हे दादा आहेत हॉर्मोन, हे डायरेक्ट आतमध्ये जातात, म्हणजे डायरेक्ट न्यूक्लियसला ऍक्ट होतील. हे पेप्टाइड विचारले गरीब आहेत, हे कुठे ऍक्ट होतील, ऑन दी मेम्ब्रेन. मग काही कुठे ऍक्ट होतात, मेम्ब्रेन, काही कुठे ऍक्ट होतात, आतमध्ये. पेप्टाइड कुठे ऍक्ट होतात, बाहेर. स्टिरॉइड कुठे ऍक्ट होतात, आतमध्ये. मग कोण आहे तुमचे, आयडोथायरोनिन, विच इज प्रोड्युस्ड फ्रॉम दॅट थायरॉक्सिन हॉर्मोन आहे आयडोथायरोनिन. मग या अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह, एपिनेफ्रिन, तुमचं तो ॲड्रिनल, आता आपण पाहिलं ना मागच्या व्हिडिओमध्ये, एपिनेफ्रिन, नॉर एपिनेफ्रिन, ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, ॲड्रिनल कॉर्टेक्स का मेड्युला. कमेंट बॉक्समध्ये सांगा की दिस अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह जो एपिनेफ्रिन आहे, इट इज प्रोड्यूस बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स का ॲड्रिनल मेड्युला, नंतर बघू ते. आता रिसेप्टर मी तुम्हाला म्हटलं ना, जे बाहेर आहे ते हॉर्मोन आतमध्ये जाणार नाही. म्हणजे हॉर्मोन आला दारावर, मेम्ब्रेनला मेसेज दिला, हे करायचं आहे तुम्हाला. मग इकडे मेम्ब्रेनला मेसेज आला की हे सेकंड मेसेंजर आहे. तुमच्या लक्षात येते, घरी तुमच्या कोणीतरी येतं आणि मग तुम्ही दार उघडायला जाता, मग तिथंच उभे राहता, काय मग ते मम्मीला हे सांग. मग तुम्ही त्याला लगेच आतमध्ये नाही घेणार. तुम्ही जर त्या व्यक्तीला ओळखत नाही तर मेसेज फक्त आतमध्ये देणार. त्याला आतमध्ये घेणार का, तुम्ही फक्त मेसेज घेणार आतमध्ये. मग आतमध्ये मेसेज देणार, पण समजा दीदी बसली तुमच्या आतमध्ये, मग तुम्ही तिला सांगणार, दीदी ते सांग बरं मम्मीला, अमके अमके काका आलेत. मग मम्मी काय करेल आतमधून, काय ते त्यांना पार्सल द्यायचं असेल, घ्यायचं असेल, पैसे द्यायचे असेल, मग तिकडून आतमध्ये सगळी प्रोसेस, हालचाल आतमध्ये चालू होणार. तो जो माणूस आहे गेटवर आलेला, तो घरात घुसला का तुमच्या, नाही. तुमच्या लक्षात येते का. मग तसा हॉर्मोन बाहेर आलाय, मेम्ब्रेनवर आलाय, मेम्ब्रेनवर थांबलाय, आणि मग आतमध्ये मेसेंजर चालू झालेत. आतमधला मेसेंजर ती जी दिदी आहे ते कोण आहेत, तुमचं AMP, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट.
राईट, किंवा ॲडेनोसाईन मोनोफॉस्फेट IP3 इनॉसिटॉल ट्रायफॉस्फेट, किंवा हा कोण आहे तुमचा कॅल्शियम, याला आपण काय म्हणतो सेकंड मेसेंजर, याला आपण काय म्हणतो सेकंड मेसेंजर. हे बघ कसे हे रिसेप्टर बरोबर एंटर होतील, टार्गेट सेलमध्ये जाणार नाही आणि काय प्रोड्यूस करतील सेकंड मेसेंजर. मग ऍक्टिव्हिटी जी दाखवणार आहे ते सगळे कोण दाखवणार आहेत तुमचे सेकंड मेसेंजर. काही केसेसमध्ये इंट्रासेल्युलर, तुम्हाला म्हटलं स्टिरॉइड आणि हा आयडोथायरोनिन हे कसे आहेत इंट्रासेल्युलर, म्हणजे जे समजा आलेत तुमच्या घरी ते खूप ओळखीचे आहेत तुमच्या घरच्यांचे, मग तुम्ही त्यांना सांगा आम्हाला सांगा, मला ते नाही चल बाजूला, मला मम्मी बरोबर भेटायचंय, मला पप्पांना भेटायचंय, है ना, तू पप्पांचे एकदम खास मित्र आहेत. मग ते काय त्यांचा मेसेज तुम्हाला देतील का? ते त्यांचा मेसेज ते म्हणतील मी बोलतो पप्पांना काय बोलायचं, तू चल बस इथं, तुझा पाणी आण, आहे की नाही. म्हणजे तो मेसेज तुम्हाला मिळणार नाही. मग तो माणूस बाहेर थांबेल का? तो कुठे येणार? आतमध्ये, घरात. तर तसा हा घरात येतो हॉर्मोन, हा स्टेरॉइड हॉर्मोन डायरेक्ट आतमध्ये येतो, मेम्ब्रेन पण क्रॉस करतो. तुम्ही म्हटले पप्पा आतमध्ये झोपले, तो पण दार उघडतील, काय करतोय तो मित्र जा, मग ते दार पण उघडतील, तो पण, मग न्यूक्लियस तो पण मेम्ब्रेन उघडतील आणि मग आतमध्ये जातील. मग तसे हे कोणते हॉर्मोन आहेत तुमचे स्टेरॉइड इंट्रासेल्युलर, डायरेक्ट कुठे ऍक्ट होतात जीन एक्सप्रेशन, क्रोमोझोम फंक्शन डायरेक्ट ऑल्टर करतात. हा कसा बाहेरच्या बाहेर काम करत होता, बाहेर येत होता, सेकंड मेसेंजर प्रोड्यूस करत होता, AMP IP3 कॅल्शियम प्रोड्यूस करत होता आणि मग इफेक्ट येत होता. हा जो हॉर्मोन आहे हा कसा गेलाय डायरेक्ट आतमध्ये, डायरेक्ट कोणाचं फंक्शन चेंज करणार तो क्रोमोझोम्स किंवा जीनचं एक्सप्रेशन, आणि मग त्याचा इफेक्ट दिसेल तुम्हाला. फिजिओलॉजिकल इफेक्ट दिसणार असेल, डेव्हलपमेंटल इफेक्ट दिसणार असेल, काय ते दिसणार असेल तो डायरेक्टली दिसणार. असे हे तुमचे कोण आहेत हॉर्मोन्स, राईट. तर आज आपण हॉर्मोनची ऍक्शन पण पाहिली आणि हे असे हॉर्मोन्स पाहिले विच आर नॉट प्रोड्युस्ड बाय एनी एंडोक्राइन ग्लँड, है ना. कोणते कोणते पाहिले? एक पहिला कोणता पाहिला आपला हार्ट काय करतं ANF एट्रियल नॅट्युरॅटिक फॅक्टर, ब्लड प्रेशर जो वाढलाय त्याला कमी बाय वासो डायलेशन. त्यानंतर किडनी एरिथ्रोपोएटिन, कशाचं प्रोडक्शन? RBC, राईट. तिसरा पण पाहिलं गॅस्ट्रिक ग्लँड्स, त्याचे 4 होते, एक गॅस्ट्रिन, दुसरा सिक्रिटिन, तिसरा CCK, चौथा GIP. हॉर्मोन तुम्हाला सांगितलं टार्गेटला स्पेसिफिक काय, कारण त्या टार्गेटवर काय प्रेझेंट आहे रिसेप्टर. ते रिसेप्टर कुठे असू शकतात? एकतर मेम्ब्रेनला किंवा न्यूक्लियसच्या आतमध्ये. जे काही इफेक्ट येईल तो कशाचा येईल? बाय द हॉर्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. मग आपण सांगितलं हॉर्मोन्सची व्हरायटी, काही पेप्टाइड आहेत, प्रोटीन्स आहेत, पॉलिपेप्टाइड आहेत, काही स्टिरॉइड आहेत, काही आयडोथायरोनिन सारखे आहेत, काही कशाचे डेरिव्हेटिव्ह आहेत अमायनो ऍसिड्स. आणि हे जे बाहेर येतात ते सेकंड मेसेंजर जनरेट करतात. सेकंड मेसेंजरचे एक्झाम्पल कोण कोण आहेत? AMP IP3 आणि कॅल्शियम. आणि काही जे डायरेक्ट जातात ते एक्झाम्पल कोण आहेत? स्टेरॉइड आणि आयडोथायरोनिन. ते डायरेक्ट कोणावर ऍक्ट होतील? जीन एक्सप्रेशन किंवा क्रोमोझोम फंक्शन, आणि मग ते त्यांचं काय दाखवतील? इफेक्ट. तर असे हे तुमचे कोण आहेत? हॉर्मोन्स, राईट. सो स्टे ट्यून्ड विथ अस, प्रोफेसर गिरीश कुकरेजा, फॉर मोर इन बायोलॉजी. थँक्यू.